महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेरकार बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेचा 13वा हप्ता आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। या 15 जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे आलेले आहेत। आज 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले आहे। उद्या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील। पण सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना जो हप्ता आता वाटप झालेला आहे तो 2100 रुपये प्रमाणे बहिणींना पैसे आलेले आहेत। लाडकी बहीण योजनेचा ज्यांना आतापर्यंत 12 हप्त्याचे पैसे आले असतील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, त्यांना आता 13वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे सुरू झाला आहे। ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि त्यासोबतच स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक मोठे आनंदाचे अनाउन्समेंट केलेले आहे, खास कर लाडक्या बहिणींसाठी। कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता जुलै महिन्याचा हप्त्याची प्रतीक्षा भरपूर दिवसापासून बहिणींना आहे, तर आता जुलै महिन्याचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। तो सुद्धा आता 2100 रुपये प्रमाणे आलेला आहे। ही सर्वात मोठी गोड बातमी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। आणि त्यासोबतच 15 जिल्ह्यांमध्ये जे पैसे वाटप झाले आहे, तुम्हाला 15 जिल्ह्याची नावं तर सांगणारच आहे आणि एक मोठी बातमी सुद्धा अजून समोर आलेली आहे, ती बातमी सुद्धा मी तुम्हाला सांगतो। सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया कोणत्या 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि 4200 रुपये कोणत्या बहिणींना देण्यात येत आहे हे सुद्धा बातमी आलेली आहे। बघा, आर्टिकल आलेला आहे, यादी तयार झालेली आहे। या यादीमध्ये आर्टिकल मध्ये आपल्याला काय दिसून येत आहे की लाडक्या बहिणींना 4200 रुपये सुद्धा बहिणींना देण्यात येत आहे। आता कोणत्या बहिणींना 4200 रुपये येत आहे आणि कोणाला आले आहेत ते सुद्धा मेसेज सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता स्क्रीनवरती। लाडक्या बहिणींना असं मेसेज येत आहे की 4200 रुपये प्रमाणे बहिणींना पैसे आलेले आहेत। तर आपण महत्त्वाची माहिती पाहूया की कोणाला 4200 रुपये आले, कोणाला 2100 रुपये आले, कोणाला 1500 रुपये आले। बघा, इथं स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही महिलांना किती लाभ वितरण केला जाणार आहे। आता तुम्हाला या पद्धतीने समजून सांगतो। बघा, आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आता वाटप होतोय तो 13वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता, तो आता तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे आलेला आहे। बघा, ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही त्यांना 1500 रुपये प्रमाणे जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता आता 13वा हप्ता जो होतोय तो 2100 रुपये प्रमाणे, असं त्यांना 3600 रुपये प्रमाणे मेसेज येत आहे। आता ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता सोबत 10वा हप्ता, 11वा हप्ता, 12वा हप्ता आला नाही त्यांना 3000 रुपये प्रमाणे मेसेज येणार आहे आणि जुलै महिन्याचा 2100 रुपये असं त्यांना 5100 रुपये प्रमाणे ते लाभ दिला जाणार आहे। आता ज्या बहिणींना हे समजत नसेल की कोणाला मेसेज आलाय कोणाला मेसेज येत नसेल त्यांच्यासाठी एकदम सोपं। बघा, ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आला नाही त्यांना 1500 रुपये प्रमाणे हप्ता, 1500 रुपये प्रमाणे जून महिन्याचा आणि जुलै महिन्याचे 2100 रुपये असं 3600 रुपयाचा मेसेज त्यांना येत आहे। आणि सोबतच प्लस त्यांना 25000 रुपयाचा एक मेसेज येतोय, तो म्हणजे अनुदानाच्या यादीमध्ये असणे गरजेचं आहे। ज्या बहिणींनी अनुदानाच्या यादीमध्ये त्यांचं नाव आलं असेल त्यांना 25000 रुपयापर्यंत एक मेसेज येतोय। असं टोटल त्यांना 28600 रुपये त्यांना येणार आहे ज्या बहिणींना अनुदानाच्या यादीमध्ये त्यांचं नाव आलं असेल। आणि ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आला नसेल आणि जुलै महिन्याचे 2100 असं टोटल कॅल्क्युलेट करून त्यांना 28600 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे। आणि ज्या बहिणींना 11वा हप्ता आणि 12वा हप्ता दोघं हप्ते भेटले नसतील त्यांना 3000 रुपयाचा मेसेज आणि प्लस हा जुलै महिन्याचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे असं 5100 रुपये त्यांना दिले जाणार आहे। आणि त्याच बहिणीचं नाव जर अनुदानाच्या यादीमध्ये आलं असेल तर त्यांना अनुदानाचे 25000 रुपये सुद्धा या योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे। असं टोटल त्यांना 30100 रुपयेपर्यंत लाभ दिला जाईल जर त्यांचं नाव अनुदानाच्या यादीमध्ये असेल तर। तुमचं अनुदानाच्या यादीमध्ये नाव आहे की नाही ते तुम्ही कसं चेक करायचं यावर मी डिटेलवर व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, तुम्हाला आय बटनला दिसून जाईल। आपण आता सर्वात महत्त्वाचं जे आहे ते आपण जाणून घेऊया। अशा पद्धतीने आहे, आता कोणाला 2100 रुपये प्रमाणे पैसे येतोय, तुमचा अर्ज या महिन्यात असला पाहिजे। तुम्ही ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला आहे, ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे, जर तुम्ही जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला याच महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा महिना आता हप्ता जो वाटप होतो 2100 रुपये प्रमाणे, ऑगस्ट मध्ये जरी भरला असेल, सप्टेंबर मध्ये जरी भरला असेल तर तुम्हाला या 3 महिन्यांपैकी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला आता 2100 रुपये प्रमाणे सुरू होतोय। आणि सप्टेंबर नंतर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 1500 प्रमाणेच तुम्हाला हप्ता मिळेल, तुम्हाला 2100 प्रमाणे हप्ता मिळणार नाही। पुढच्या महिन्यापासून तुम्हाला 2100 प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे। पण जुलै मध्ये, ऑगस्ट मध्ये, सप्टेंबर मध्ये जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला जुलै मध्येच आता पैसे वाटप सुरू झालेले आहे 2100 रुपये प्रमाणे।
तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता कोणत्या महिन्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे। पुढील महत्त्वाची बातमी पाहूया। 36 जिल्ह्यांपैकी लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे। सर्वात अगोदर या 15 जिल्ह्यात पैसे येत आहे। तुम्ही जर या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील मेसेज आला असेल 2100 रुपये प्रमाणे, आणि मेसेज जर आला नसेल तर तुम्ही जिल्ह्यांची नावं पाहू शकता। जर मेसेज आला नसेल तर तुम्हाला तात्काळ हे काम करून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला मेसेज येणार आहे। 15 जिल्ह्यांची नावं इथं पाहू शकता तुम्ही। सर्वात अगोदर पहिला जो जिल्हा आहे, म्हणजे 15 जिल्ह्यात जे पैसे वाटप होत आहे, सर्वात पहिला जो जिल्हा आहे तो आहे सांगली। बघा, सांगली जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल, सांगली जिल्ह्यातील जेवढे पण गावांमध्ये, सर्व गावांमध्ये पैसे वाटप आज कंप्लीट होणार आहे। आज दुपारी 2 वाजेपासून सुरू झालेला आहे। तर जवळपास लाडकी बहीण योजनेचा आता सांगलीमध्ये पैसे वाटप होत आहे। तर या सांगली जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तुम्हाला सुद्धा 2100 प्रमाणे, तर काही बहिणींना 1500 प्रमाणे पैसे येत आहे। गडचिरोलीमध्ये सुद्धा येत आहे, आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर राहत असाल तरी सुद्धा तुम्हाला पैसे येत आहेत। तर तुम्हाला सुद्धा आता आले असतील लाडकी बहीण योजनेचे हप्ता। आलाय की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। या 3 जिल्ह्यात राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा। पुढील 3 जिल्ह्यांची नाव तुम्ही इथं पाहू शकता। नागपूर, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांपैकी जर राहत असाल तरी तुम्हाला मेसेज आला असेल की 2100 रुपये प्रमाणे तुम्हाला सुद्धा पैसे जमा झाले असतील। जर झाले असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता। पुढील 3 जिल्ह्यांची नाव तुम्ही इथं पाहू शकता। यवतमाळ, बघा यवतमाळला जर तुम्ही राहत असाल तर यवतमाळला सुद्धा पैसे आलेले आहेत। चंद्रपूरला पैसे आले आहे आणि जळगावला पैसे आले आहेत। मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि नंदुरबार जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी सुद्धा तुम्ही राहत असाल तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता। पुढील 3 जिल्ह्यांची नाव तुम्ही इथं पाहू शकता। धुळे, बीड आणि संभाजीनगर। अशा या 15 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तुम्हाला मेसेज आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आता ज्यांना मेसेज आला नाही त्यांच्यासाठी बघा, ज्यांना अजून मेसेज आला नाही, ज्या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल मेसेज आला नसेल तर ते चौकशी प्रमाणे तुम्हाला माहिती दिलेली आहे। पहिली वस्तू जे तुमच्या घरी आता चौकशी होणार आहे, त्या चौकशी दरम्यान तुम्हाला मेसेज आला नसेल, तुमच्या घरात जर 4 चाकी वाहन आहे का, जर 4 चाकी वाहन असेल तर तुमचा अर्ज तात्काळ ऑनलाईन पद्धतीने रद्द करण्यात येणार आहे। या अशा पद्धतीने चौकशी आहे। 4 चौकशा शासनाने लावलेल्या आहे। या चौकशी दरम्यान जर तुम्हाला आढळून आलं की तुमच्या घरात आता चौकशी होणार आहे, जर 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। दुसरी जी चौकशी आहे, दुसरी चौकशी म्हणजे तुमच्या नावावर आता किती प्रॉपर्टी आहे, जसे की शेती असो किंवा प्लॉट असो, ते सुद्धा आता ऑनलाईन पद्धतीने चेक केलं जाणार आहे। तर तात्काळ तुमचा अर्ज सुद्धा आता रद्द करण्यात येणार आहे। जर तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी असेल तर तुम्हाला मेसेज येणार नाही। तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी जर राहत असाल तरी सुद्धा तुम्हाला मेसेज येणार नाही। पुढील 3 जिल्ह्यांचे नाव पुढचा पाहू शकता तुम्ही। चौकशी जी होणार आहे, तिसरी जी चौकशी होणार आहे ते म्हणजे तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत आहे का। जर तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत असेल, जेवढे पण महिला तुमच्या घरात लाभ घेत असतील सर्व बहिणींचा लाभ आता बंद होणार आहे, आणि यापुढे लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला एकही हप्ता तुम्हाला दिला जाणार नाही। जर कोणी टॅक्स भरत असेल तर तुम्हाला लाभ दिला जाणार नाही। आणि शेवटची जी चौकशी होणार आहे, चौथी चौकशी, ते पहा बघा, चौथी जी चौकशी होणार आहे, तुमचं उत्पन्न बघा 2.5 लाखापेक्षा जर तुमचं उत्पन्न जास्त आलं असेल 2025 तरी सुद्धा तुमचा लाभ आता बंद करण्यात येणार आहे। अशा प्रकारे 4 चौकशामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता येईल, अन्यथा हप्ता येणार नाही। तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला आतापर्यंत किती हप्त्याचे पैसे भेटले। जर तुम्हाला पैसे भेटले असतील 12 हप्त्याचे कमेंटमध्ये सांगा। 13 हप्ता जर भेटला असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता। आणि कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।